सगळ्यात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या राजीनामा सत्र आहे। जेव्हापासून शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे तेव्हापासून ही सगळी खळबळ माजली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि अगदी मोठ्या बड्या नेत्यांपासून राजीनामा सत्र सुरू झालंय। अनिल पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। पवार साहेब म्हणाले राजीनामा देऊ नका। अनिल पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। मात्र जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत कुणीही उपोषण करू नये, आंदोलन करू नये असं देखील आवाहन स्वतः शरद पवार यांनी केलेलं आहे। मात्र तरी देखील एनसीपीच्या काही नेत्यांकडून राजीनामा सत्र सुरू झालंय। आधी जयंत पाटील, मग जितेंद्र आव्हाड आणि आता एनसीपीचे प्रतोद अनिल पाटील यांनी राजीनामा दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेलं राजीनामा सत्र आणि अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आपला राजीनामा दिलाय। राष्ट्रवादीतले नेते असतील किंवा कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात नाराज झालेत। ज्या पद्धतीने शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली, मात्र त्यानंतर शरद पवार यांना आवाहन केलं जात आहे की तुम्ही राजीनामा देऊ नका। बैठक में यही चर्चा का डिसीजन क्या लेना है। तो हम लोगों ने सबने रिक्वेस्ट की कि आप किसी भी हालत में जब तक लोकसभा विधानसभा का चुनाव चल रहा है या फिर उनकी लोकसभा राज्यसभा की जो काम बाकी है तब तक के लिए आपको अध्यक्ष करके रहना चाहिए, रिक्वेस्ट अभी उनका हृदय परिवर्तन करने का काम चल रहा है। आगे देखते हैं मन परिवर्तन हो जाएगा, ऐसे हम लोगों को उम्मीद तो है। आज शाम को जयंत पाटिल साहब से उन्होंने फोन पे शायद बात की और सभी जो राज्य के पदाधिकारी है उनके साथ में चर्चा करके जितेंद्र आव्हाड जो कमेटी उन्होंने तय की है उनके सामने वो चर्चा होगी। मैंने इस्तीफा अध्यक्ष जो है राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहब के पास में सुपुर्द किया है, लेकिन उन्होंने सूचना दी है ऐसा इस्तीफा किसी ने देने को नहीं होना, इसकी जरूरत नहीं है, हम आपके मन के जैसा ही करेंगे ऐसा सोच राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भामध्ये काय चर्चा? एक ही नाम की चर्चा हुई। पवार साहब ने ही कंटिन्यू रहने को बोला, यही हमारी चर्चा है। ज्यांची नियुक्ती काल पवार साहेबांनी त्या समितीमध्ये केली ते त्या ठिकाणी आज त्यांची बैठक झाली आणि अजूनही त्या बैठकीमध्ये पुढचा राऊंड कदाचित उद्या होण्याची शक्यता आहे, कारण आज प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आज मुंबईमध्ये उपस्थित नसल्यामुळे कदाचित त्या बैठकीचा पुढचा राऊंड उद्या होईल। परंतु सर्वांचं एक मताने एकच आग्रह आहे की पवार साहेबांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कंटिन्यू राहावं। काहींनी सूचना अशा केल्या की निवडणुकीच्या काळापर्यंत राहावं, परंतु कार्यकर्ता आज त्या पदावर दुसऱ्या कुणालाही बघण्यासाठी तयार नाही, इच्छुक नाही। परंतु सर्वस्वी निर्णय हा पवार साहेबांचा आहे। समिती
समितीची बैठक चालू आहे. प्रफुल्ल पटेल साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, अजितदादा साहेब आहेत, त्या ठिकाणी दिल्लीवरनं आलेले मान्यवर त्या ठिकाणी आहेत आणि उद्या जयंत पाटील साहेब असतील. तर उद्या किंवा फार तर परवा ह्याच्यातला ठोस जी भूमिका आहे ती आपल्या समोर येईल. माझ्यासमोर मुंबईचे कार्याध्यक्ष देखील होते, रायगडचे आमचे प्रशांतजी देखील होते आणि अनेक युवकचे कार्यकर्ते, महिलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वांनी साहेबांना एकच विनंती केली की त्यांनी त्यांचा दिलेला राजीनामा हा मागे घ्यावा. सर, हिंदी में एक बार ब्रीफ कर दीजिए, आखिर कमेटी की बैठक में क्या कुछ निर्णय हुआ, क्या ये तय हुआ है कि अगर पवार साहब नहीं मानेंगे तो सुप्रिया सुले अगली कार्याध्यक्ष या फिर एनसीपी सुप्रीमो हो सकती है? देखिए, पवार साहब ने अपना इस्तीफा वापस लेना चाहिए ऐसी दरख्वास्त विनंती करने के लिए महाराष्ट्र के सभी कार्यकर्ता, सभी विधायक, सभी सांसद और पार्टी के सभी कार्यकर्ता पवार साहब को मिल रहे हैं और पवार साहब सबको मिल रहे हैं. हमें भी मिले पवार साहब, हमसे पहले जो आए उनसे भी मिले और आने और भी जो पदाधिकारी पार्टी के आने वाले उनसे भी मिले. लेकिन जिस समिति की आप बात कर रहे हैं उस समिति की बैठक हुई, उसके अंदर कुछ चर्चाएं भी हुई, लेकिन आज हमारे प्रदेश के अध्यक्ष जयंत पाटिल साहब उपलब्ध नहीं है और इसलिए शायद मुझे लगता है कि कल एक बार इस संदर्भ में चर्चा होगी. लेकिन महाराष्ट्र में और देश में कोई भी राष्ट्रवादी का कार्यकर्ता नहीं चाहता कि पवार साहब अपना राष्ट्रीय अध्यक्ष पद छोड़ें. हम जो कार्यकर्ता हैं, पार्टी के बाकी के लीडर हैं, आज पवार साहब को उस जगह पे देखना चाहते हैं और आने वाले कई सालों तक पवार साहब ने इस पद की गरिमा बनाए रखते हुए इसको बागडोर को संभालना चाहिए. आपने कुछ सुझाव की बात की इससे पहले मराठी में 2 सुझाव दिए थे चुनाव आने तक. हाँ, लोगों का पदाधिकारियों का कहना था कि लोग अगले चुनाव तक सामने रहना चाहिए. किसी ने कहा उनकी टर्म खत्म होने तक रहना चाहिए. लेकिन आज के डेट में महाराष्ट्र का सभी पदाधिकारी और देश के सभी पदाधिकारी यही चाहते हैं कि पवार साहब ने राष्ट्रीय अध्यक्ष पद पर कंटिन्यू रहना चाहिए. महेश जी, इससे पहले कल अजितदादा ने कहा था कि जो भावनाएं पदाधिकारियों की है, कार्यकर्ताओं की है, वो कमेटी में डिस्कस करने के बाद पवार साहब के सामने पेश करेंगे. तो जो कमेटी की आज की जो फर्स्ट राउंड की मीटिंग हुई है, इसमें क्या नए नेतृत्व को लेकर चर्चा हुई या ये चर्चा हुई कि कैसे पवार साहब को मनाया जाए? पहले तो मेरी जानकारी ये है कि सभी लोग एक शॉक में हैं, क्योंकि किसी को भी ये इल्म नहीं था, ये जानकारी नहीं थी कि एक पुस्तक विमोचन के कार्यक्रम में पवार साहब अपना इस्तीफा देंगे. ना ये पार्टी का मंच था, ना राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक थी, ना राज्य कार्यकारिणी की बैठक थी. एक पुस्तक के विमोचन के समारंभ में पवार साहब ने अपना इस्तीफा जाहिर किया और इसीलिए बहुत से नेताओं को, मतलब 99.9% नेताओं को ये जानकारी नहीं थी कि पवार साहब अपना इस्तीफा देंगे. तो कमेटी की बात में पूछ रहा था, कमेटी में आज पहले दिन की एजेंडा की बात है. अब कुछ लोग दिल्ली से आए हुए हैं, कुछ लोग और जगह से आ रहे हैं, इसलिए कमेटी की और एक बार बैठक होने की या कमेटी की लगातार बैठक होने की आशंका है. बैठक कुठे ना कुठे घ्यावी अशी एक चर्चा झालेली आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याचा निर्णय होईल कुठे बैठक घ्यायची आणि उद्यापर्यंत मला असा आत्मविश्वास आहे की निर्णय सुद्धा होईल. काही नेत्यांनी राजीनामे दिले आहे, त्या राजीनाम्यादरम्यान आमदारांनी काही आपले राजीनामे दिलेत? कोणी राजीनामे दिले याची मला काही कल्पना नाही, पण माझा राजीनामा मी काल पाठवलेला होता. आज त्याच्यावरती पवार साहेबांनी स्वतः त्याच्यावर चर्चा केली आणि मला सूचित केलं की असे राजीनामे कोणाचे घ्यायचे नाही आणि द्यायचेही नाही. आम्हाला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की पक्ष आपल्याला चालवायचा, राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. पण एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ही पूर्ण धुरा सांभाळावा अशी चर्चा मोठ्या प्रमाणात येत आहे. अशा प्रकारे काही चर्चा आपल्या याच्यात नाही. यातला प्रत्येक सुप्रिया सुळे ताई जरी असतील तरी सुद्धा त्यांनी धुरा आजपर्यंत सांभाळलेलीच आहे. पुढेही ते कायम सांभाळत राहतील याची काही आपल्याला आशा बाळगण्याची म्हणजे चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की कोणी आता याच्यानंतर अध्यक्ष झालं पाहिजे या नावाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. पण एक गोष्ट आणखी यामध्ये पाहायला मिळत आहे की ज्याप्रमाणे अजित पवार यांनी काल भूमिका मांडली त्याच्यानंतर मात्र कार्यकर्ते त्यांना जुमानले नाही, परंतु 2-3 दिवसाचा वेळ आहे, त्यामध्ये शरद पवार यांचं मत परिवर्तन करण्यास तुम्हाला कुठे ना कुठे यश मिळेल असं वाटतं? नाही. आता हृदय परिवर्तन करण्याचं आम्ही काम करतोय. मन परिवर्तन कितपत होईल ते आज उद्या वर्किंग कमिटीचे जे सदस्य असतील किंवा प्रत्येक स्टेटचे अध्यक्ष जे असतील हे कितपत त्याच्यामध्ये यश प्राप्त करतात त्याच्यात मन परिवर्तन होईल. अजितदादांनी काल जी भूमिका मांडली ती प्रामुख्याने ही मांडली.